फायनली CET सेलने कॅपराऊंड 1चं जे कॉलेजचं अलॉटमेंट आहे ते आत्ताच डिक्लेअर केलं आहे. कसं चेक करायचं त्याबद्दल सांगतो. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अलॉटमेंट चेक करण्याची डायरेक्ट लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. त्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन ID आहे जो EN26ने स्टार्ट होतो तो एंटर करा. तुमचा जो काही डेट ऑफ बर्थ आहे ती एंटर करा आणि तुमचं जे प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ते चेक करा. कमेंट्समध्ये नक्की कळवा कॅपराऊंड 1मधून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे आणि कोणती ब्रँच मिळाली आहे. आणखीन एक लक्षात ठेवा, भरपूर मुलांना असं होईल की सीट टाईप्स चेंज करून आलेले आहेत. म्हणजेच काय, एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी ही आहे परंतु त्याला वेगळे सीट टाईपचे अलॉट झाले. भरपूर मुलांना काय होतं तर SC/BC कॅटेगरी होती, OBCची सीट वगैरे अलॉट केले किंवा म्हणजे मुलांनासुद्धा फेमेल कोट्याच्या सीट्स वगैरे अलॉट. सीट टाईप इग्नोर करा, ठीक आहे. भरपूर मुलं त्यांनाच गांगरावून गेलेत की बाबा मला कुठलं सीट वगैरे, माझी कॅटेगरी वेगळी आहे, मला सीट वेगळीच मिळाली. लक्षात ठेवा, जरी सीट टाईप एखादी तुम्हाला ऑफर झाली असेल तरीसुद्धा तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन घेताना जी फीज असेल किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुमच्या कॅटेगरीचेच लागणार आहेत, ठीक आहे. हे एक तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे. आय होप सगळ्यांना चांगलीच कॉलेजेस मिळाले असेल आणि काळजी करू नका. हा पहिला कॅपराऊंड आहे, अजून 3 कॅपराऊंड आपले शिल्लक आहेत. दुसरा ACAP आहे, स्पॉट आहे, IELTS आहे, या सगळ्या गोष्टी अजून पुढे आहेत. त्यामुळे आत्ता फक्त एक कॉलेज मिळालेलं आहे त्यावरून स्वतःला जज करू नका. काही मुलं असे असतील की त्यांनी स्पॉट म्हणजे त्यांना कॉलेजेसच मिळाले नसतील, ठीक आहे. तरीसुद्धा काळजी करू नका. कुठं तुम्ही चुकताय, कोणती कट ऑफची कॉलेजेस तुम्ही एंटर करताय त्यावरती फोकस करा. अजून आपला कॅपराऊंड 2 शिल्लक आहेत. व्यवस्थित आपण कॉलेज लिस्टवरती जर काम केलं तर चांगली कॉलेजेस नक्की कॅपराऊंडला सुद्धा मिळतील, ठीक आहे. आजचं जे अलॉटमेंट आले त्यासाठी सगळ्यांना माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅप 1 जो होता ना तो सगळ्यात महत्त्वाचा असता. का? कारण का तुम्ही कम्प्लिटली या प्रोसेसला नवीन होता. कॉलेज कशी एंटर करायची, कट ऑफ कसे बघायचे, त्यांना सिक्वेन्स कसा लावायचा, अलॉटमेंट कसं चेक करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅपराऊंड 1मधून समजल्या. आता कॅपराऊंड 2साठी तुम्ही तयार आहात. तुम्हाला समजतं की माझं कट ऑफ पर्सेंटेज काय, तर मला कट ऑफ कितीची एंटर करायला पाहिजे कॉलेजेस, हे सगळं तुम्हाला समजणार आहे, ठीक आहे. त्यामुळे काळजी करू नका. मला वाटतं ना, मी लवकरच आपला नेक्स्ट जो व्हिडिओ असतो सीट ॲक्सेप्टन्स जी प्रोसेस आहे, आता अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचं त्याच्यावरती एक 4 स्टेपचा सीट ॲक्सेप्टन्सचा एक व्हिडिओ आहे, तो लवकरच रिलीज करतो. तो बघा आणि त्यानंतर पुढचा डिसिजन घ्या, फ्रीज करायचं का बेटरमेंट करायचं. मोस्टली बेटरमेंटच करा. पुढं जाऊन आपण कॅपराऊंड 2ला अजून काही अपग्रेड करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करू, ठीक आहे. तो व्हिडिओ मी लवकरच रिलीज करेल, तो बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस आहे ती कंप्लीट करा. 3 दिवसांचा वेळ दिलेला आहे, ठीक आहे. आणि कमेंट्समध्ये जे काही तुमचं अलॉटेड कॉलेज आहे ना ते नक्की मला कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.